शोभा स्वाद मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत एकदम भाजणीचे वडे. भाजणीचे वडे म्हणजे एकदम खुसखुशीत आणि टम फुगणारे असे भाजणीचे वडे. तर मंडळी, हे बघा, तुम्ही बघू शकता हे भाजणीचं पीठ मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की आपण भाजणी हे कोणत्या पद्धतीने बनवणार आहोत. तर हे भाजणीचं मी एकदम गिरणीतून दळून आणलेलं आहे. आता त्याचे आपण वडे बनवणार आहोत. पण हे वडे तेलकट न होण्यासाठी किंवा एकदम टम फुगण्यासाठी मी अशा काही टिप्स देणार आहे तुम्हाला की म्हणजे तुम्हाला व्हिडिओ अजिबात स्किप न करता तुम्ही ह्याला पूर्ण व्हिडिओ बघावं लागेल. कारण आपल्याला शिकायचं म्हटलं तर काहीतरी थोडाफार वेळ द्यावाच लागणार. तर चला तर मंडळी, बनवूया आपण वडे. भाजण्याचं पीठ मी दळून आणलेलं आहे. तुम्हाला मी दाखवलेले भाजणी कशी बनवायची आणि नक्की माझ्या पद्धतीने तुम्ही ही भाजणी करून बघा. कारण ह्या भाजण्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आणि नक्कीच माझ्या पद्धतीने गटारेला हे भाजणीचे वडे आणि चिकन खा. तर ही भाजणी, मीठ आहे, हळद आहे, स्वादानुसार आपल्याला मीठ घेणार आहे आणि तळणीसाठी तेल. तर मी आता हे भाजण्यासाठी ना मी दळून आणलं होतं. तर आता थोडेसे वडे बनवणार आहेत मी. आणि हे वडे आणि चिकन दाखवायचं होतं खरं सांगायचं म्हणजे. पण नेमकी आज एकादशी आली आणि काही कामानिमित्तानं मला गावी जावं लागलं होतं अर्जंट. त्याच्यामुळे माझे व्हिडिओ पण बनवायचे राहून गेले गटारीसाठी. कारण खूप करायचं होतं काही, पण सर्व राहून गेलं. पण आता म्हटलं कमीत कमी तुम्हाला वडे तरी दाखवावं व्हिडिओमध्ये. तर मी आता हे 4 ते 5 माणसांसाठी हे पीठ घेतलेलं आहे मी. आणि त्याच्यामध्ये आता स्वादानुसार मीठ आणि हळद. तर हे सर्व आपण एकत्र टाकून घेऊ छानपैकी. आणि जवळजवळ म्हणजे हे वड्याचं पीठ आहे ना, आपल्याला अर्धा तास तरी मुरलं पाहिजे बघा. कारण आणि या पिठाला ना थंड पाणी घ्यायचं नाही बघा. तुम्हाला मी सांगते हे कारण आपण थंड पाणी जर घेतलं ना का म्हणजे एकदम असं जीव न मिळाल्यासारखं होतं. कारण आपल्या याच्यामध्ये ज्वारी, तांदूळ, बरंच काही घटक टाकलेले. ते बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओवर व्हिडिओ बघू शकतात तुम्ही. कारण हे आपण जे भाजणी तयार केली होती त्याच्यासाठी खूप छान म्हणजे सुगंध तर इतकाच छान येतोय. बडेशे पण ते टाकलेले ना आपण, खूप सुंदर सुगंध येतोय बघा. तर ह्या पद्धतीने मी आता मीठ आणि हळद अशी मिक्स करून घेतलेली आहे. हे पाणी ना असं मी एकदम कोमट करून घेतलेलं आहे बघा. माझं बोट जे आहे असं एकदम सहन करू शकेल सारखं असं मी बोट घातलेलं आहे पाण्यात. असं आपल्याला कोमट पाणी घ्यायचं बघा. कारण कोमट पाणी जर घेतलं ना आणि असं थोडं पीठ करून पाणी टाकून असं मळून घ्यायचं आपल्याला. कारण एकदम थंड पाणी घ्यायचं नाही हे पीठ मळायला. कारण असं कोमट पाण्यात जर पीठ मळलं ना छान पीठ दिसतं. आता आणि हे भाजण्याचा सुगंध आता खरोखर इतका छान येतोय ना. तर आता छान असं मळून घेते मी पीठ. असं थोडं पाणी टाकून हे करायचं. आणि पातळ पीठ करायचं नाही आपल्याला. चपातीला करतो तसं नाही करायचं. थोडासा घट्टसर गोळा बनवायचा आपल्याला. त्यासाठी आपण पाणी थोडं घेणार आहोत. तर ह्या पद्धतीने मी असं थोडं पाणी टाकून घेते करून. ह्या पद्धतीने ना मी असा डो बनवून घेतलेला आहे आपलं भाजण्याच्या पिठाचा. कारण छान असं एकदम मुरलं पाहिजे. आणि आता हे आपलं पीठ मळून झालं ना की मी जवळजवळ अर्धा ते 1 तास असं मुरत ठेवणार आहे. आणि हे बघा, आता तुम्ही बघू शकता पातळ अजिबात नाही आहे. फक्त असं हे करा, असं लिंबासारखं, म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे तसं. एकदम वडा आपला पातळ नसतो. हा असा मीडियम आकाराचा असा एक गोळा बनवून घ्यायचा आणि बघायचं. आता हे चिरत नाही म्हणजे एकदम व्यवस्थित. आता हातावर मी केलेलं आहे, पण नंतर एकदम छान होणार वडा हा. तर ह्या पद्धतीने असं मस्त थापून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपलं पीठ झालं पाहिजे. घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही. तर मी आता हे अर्धा तास मुरत ठेवते. आणि मी वड्यांसाठी असं तेल तापायला ठेवते. तर मंडळी, हे पीठ जवळजवळ मी ना 1 तास असं मुरत ठेवलं होतं. कारण पीठ भिजणं खूप महत्त्वाचं असतं या वड्यांसाठी. आणि आपल्याला कारण मी पीठ मळताना अजिबात तेल टाकलेलं नाही. कारण तेल जर टाकलं ना का आपले वडे ना एकदम तेलकट होतात असे. आणि हे आता मी हा लिंबापेक्षा मोठा गोळा घेतलेला आहे. म्हणजे तुम्हाला जसं आवडीनुसार गोळा घेऊ शकतो आपण. तर हा गोळा मी असा ठेवलेला आहे. आणि ही बाजू असते ना आपली, याने आपण थापून घेणार आहोत. म्हणजे कसं सगळीकडून सारखं थापलं जातं. किंवा तुम्ही असं बोटाने जरी थापलं तरी चालू शकतं, किंवा असं जरी थापलं तरी पण चालू शकतं. कारण एकदम व्यवस्थित असं आपला वडा आहे ना एकदम छान थापला जाणार बघा. अशा पद्धतीने थापून घ्यायचं. असं एकदम व्यवस्थित थापलं ना की वडा एकदम असं मस्त होतो. आता मी तेलकट पिशवी असल्यामुळे एकदम गरा वळतात वडे. तर अशा पद्धतीने मी आता ना एकदम छान वडा थापून घेते. वडा किती छान थापला गेलेला, एकदम सारखंच असं
एकसारखा असं झाला पाहिजे वडा हा. आता मी हा वडा सुद्धा अशाच पद्धतीने थापून घेणार आहे. आता तुम्हाला 2 पद्धतीने वडा थापून दाखवते, नंतर तेल तापेपर्यंत आपलं तेल तळून जाईल. आता हा वडा सुद्धा मी त्याच वड्याप्रमाणे थापून घेणार आहे बघा. तर आपल्याला हाताने थापायला ना कधी कधी वेळ लागतो, मग उशीर होतो आपल्याला, कधी कधी वेळ नसतो. तर ही प्लेट आहे ना अशी एकदम सपाट घ्यायची आणि असं दाबलं ना पटकन वडा होतो आपला बघा. पहा बरं, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला एकसारखा दिसला ना, असा एकसारखा दिसला का अशा पद्धतीने करून घ्यायचा. एकदम छान असा थापला गेलाय, म्हणजे वेळ लागत नाही आपल्याला. कधी कधी पाहुणे आले का आपल्याला उशीर होतो, मग असं प्लेट घ्यायची पटापट. आता काही काही पुऱ्यांची याने पण करतात आणि असा होल पाडून जरी घेतला तरी पण छान असं वडा तळला जातो बघा आपला. तर आता मी तुम्हाला एक वडा तळून दाखवते आणि नंतर बघूया आपण कसे वडे होतात ते. तर या पद्धतीने मी आता सर्व वडे बनवून घेते आणि ते आपण तळायला किंवा आपलं तेल पण तापलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता एकदम म्हणजे असं जास्त जाड पण नाही आणि पातळ वडा बनवायचंच नाही, कारण पातळ वडा बनवला ना की कडक होतो. असा मीडियम, म्हणजे जास्त पातळ पण नाही जास्त जाड पण नाही. आता हा वडा आपला इतका टम फुगणार आहे सांगते मी तुम्हाला. तर मी आता तुम्हाला दाखवते तळून. तर हा आपलं तेल आता छान तापलेलं आहे. तर आपली ही जी वड्याची बाजू असते ना अशा आपण थापलेल्या आहे. हा वडा असा आपण थापून घेतलेला होता. तर ही जी बाजू आहे ना, वरची बाजू अशी वरतीच आली पाहिजे आणि खालची बाजू खाली गेली पाहिजे, म्हणजे वडा आपला एकदम छान फुगला जाणार बघा. तर आता आपण हे असं ना एकदम त्याच्यावर तेल असं 2 मिनिटांनी असं तेल त्याच्यात मध्ये असं पीस करून घ्यायचं. असं झाऱ्याने असं तेल उडवलं ना छान वडा फुगला जाईल आपला. आणि गॅस एकदम बारीक ठेवायचं नाही. तर तुम्ही बघू शकता हा वडा किती छान फुगलेला आहे, कारण अशा पद्धतीने आपण सर्वच वडे तळून घेणार आहे. तर एकदम असं बारीक गॅसवर तळायचं नाही. बारीक गॅसवर तळलं ना का काय होतं, तेलकट आपला वडा आहे ना खूप तेलकट होतो. एकदम मिडियम टू फ्लेमवर तळून घेणार आहोत आपण वडा. असं एकदम छान खरपूस तळून झाला पाहिजे. आणि हे वडे ना आपले शेवटपर्यंत असेच टम फुगलेले असतात. तर तुम्ही बघू शकता आपला हा वडा किती छान फुगलेला आहे. आणि याच पद्धतीने मी दुसरा पण वडा तळून दाखवते तुम्हाला. तर तुम्हाला सांगितलं मगाशी मी कोणत्या पद्धतीने आपण वडा टाकणार आहोत. तर या पद्धतीने आपण छान असं तळून घेणार आहोत. सुगंध इतका सुंदर पसरलेला आहे ना मंडळी, खरोखर हा वडा म्हणजे खूप छान. हा वडा आपण कडधान्यांची म्हणजे रस्सा भाजी बनवू शकतो किंवा आपण चिकन बरोबर खाऊ शकतो. म्हणजे या वड्याची चवच खूप अप्रतिम असते. आणि हा वडा आहे ना तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकतात, कडधान्याबरोबर असं काही नाही. कोंबडी वड्यांचं नाव दिलं म्हणजे कोंबडी वडेच नाहीये, कारण आपण हे कडधान्यांचं रस्सा भाजी बरोबर पण हे वडे खाऊ शकतो. चहा बरोबर नाश्त्याला खाऊ शकतो. कारण आता ही भाजी बनवली, आता श्रावण महिना आहे म्हटल्यानंतर आपण थोडं काही नॉनव्हेज बनवणार आहे. पण या पद्धतीने अशी मी पीठ जास्त भाजून ठेवलं, एकदम जास्त भाजणी बनवून ठेवली. कधी चहा संग नाश्त्याला किंवा कधी असं कडधान्याच्या भाजी बरोबर आपण खाऊ शकतो. पहा बरं किती छान फुगलाय हा वडा. असंच वडा दुसरा सुद्धा मी दाखवते तुम्हाला. होल होता हा होल पाडला होता मध्ये मी. हा वडा आपण तळून घेऊ. पहा बरं किती वडा आपला छान फुगलाय हा. हे याला बोकाचे वडे म्हणतात. काही भागांमध्ये ना बोकाचे वडे बोलतात, काही भागामध्ये कोंबडीचे वडे बोलतात, काही भागांमध्ये भाजणीचे वडे, अशा विविध प्रकारे नावं दिलेली. तर मी आता याच पद्धतीने ना सर्व वडे बनवून दाखवते तुम्हाला. आहे का तेलकट? अजिबात तेलकट नाहीये, कारण ह्या पद्धतीने आपण पीठ मळताना जे तेल टाकलेलं नव्हतं त्यामुळे ना आपले वडे ना एकदम बिना तेलकट होतात. अजिबात तेलकट झालेले नाही. आणि फुगलेलं सुद्धा बघा बरं किती छान आहे. तर आलं ना तोंडाला पाणी. असे वडे नक्की तुम्ही बनवून बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर हे बघा बरं, तुम्ही बघू शकता आता हा आतून सुद्धा एकदम छान असं मस्त झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता, पहा बरं किती सुंदर पोकळी आलेली आहे आपली वड्याला. अशी पोकळी आली पाहिजे, कारण खूपच छान. आणि इतके असे वडे माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की करा
व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. कारण नवीन यूट्यूबरसाठी सबस्क्राईब करणं खूप महत्त्वाचं आहे. खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. तर इथून मागं जसं मला प्रोत्साहन दिलं तसं यापुढेही द्या. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.